सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं सुंदर सकाळचं वातावरण बघा. वाजले आहे 6:30 आणि किती छान वातावरण झालं आणि अचानकच धुकं पडायला लागले. ह्या काय होतं, असं धुकं पडलं की हे होतात टॅमॅटोला, ह्याला फवारा घ्यावा लागतो. कारण हे धुकं काही चांगलं नसतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्याच ह्याला हे नसतं. हे म्हणजे सोयाबीन वगैरे ह्यांना पण म्हणजे फवारा घ्यावा लागणार. तर सूर्य उगवलेला आहे. सकाळचं छान असं वातावरण. रानात काम चालू आहे ह्याचं टॅमॅटो खुरपायचं. टॅमॅटो खुरपायची काय उरकत नाही आहेत आणि जास्वंदीला खूप सारी फुलं लागलीत बघा, केवढी आहेत. आता गणपतीच्या वेळेस कमी येतील. आता कळ्या फुलं केवढी झालीत बघा. सगळ्यांनाही आमची जास्वंद खूप आवडते. ते म्हणतात तुमच्या जास्वंदीला किती फुलं आहेत. तर मी काय केलं होतं, जेव्हा गावाला आले होते का, माझ्या मैत्रिणीकडच्या हे आणल्या होत्या, फांद्या आणल्या होत्या आणि त्या आणून मी काय केलं होतं, पावसाळ्याच्या दिवसात लावल्या होत्या. त्या खूप छान अशी 2-3 झाडं आहेत आमच्याकडे त्या जास्वंदीची. तर काय केलं, शेळ्यांची झाडलोट करून घेतली. तिकडचं झाडायचं, संध्याकाळची भांडी वगैरे असतात ती घासायची. मग आम्ही दोघीजणी येतो शेळ्यांच्या ह्याच्यात, ते पण झाडून घेतलं. तिकडे पण धूर केला. जो काय कचरा असतो, काड्या वगैरे, तो आम्ही काय करतो, खतात टाकत नाही. जे त्यांचं हे झाडून हे ठेवले का त्याच्यात टाकत नाही, गोळा करतो आणि एका बाजूला असा धूर करतो. तर हे बघा, इकडचं झालंय. आतली एक छोटी रूम जी आहे बोकडांची, ती झाडायची आहे. तर हे बघा, ह्या शेळीनं काय केलं, बुधवारी तांदूळ खाल्ले. त्यामुळे तिचं पोट फुगलेलं आहे. दिलं तिला काल औषध. काय झालं, ते आतमध्ये वैरण टाकूसपर्यंत ती आत आली रूममध्ये. जे आमच्या कोंबड्यांचं आम्ही काय केलेलं आहे, तांदूळ आणून ठेवलेले आहेत, ते तिने भरपूर खाल्ले. मग ते रवंतमध्ये हे होत नाहीत, मग त्याच्यामुळे तिचं पोट फुगले. आणि इकडे बघा, ह्यांना सगळ्याला इकडे बोलून घेतलं आणि तांदूळ टाकले. नाहीतर काय करतात, आमच्या चुलीजवळ जातात आणि सगळ्यात तोंड घालत बसतात ह्यांना. आणि हे काय करतात, मोठे छोट्यांना खाऊन देत नाहीत. म्हणून दोघांना वेगवेगळं टाकलं तरी तो मोठा कोंबडा काय करतो, ह्या छोट्यांना मारतोच. म्हणून ह्या दोघांना काय केलंय, त्यांना तिकडे टाकले आणि ह्यांना इकडे. चला आता उरकायचं आहे, कारण त्या ताई येतील. रानात काम चालू आहे. इकडे या झाडाला पण केवढी छान फुलं लागली. फक्त झाड थोडंसं मोठं होत नाहीये, मोठं व्हायला पाहिजे. सगळीकडे दूर झालेला आहे. दूर झाला तरच बरं, नाही तर खूप सारे मच्छर आलेले आहेत. काय झाले, मागे पण जरा गवत आहे आमच्या इथं, त्याच्यामुळे मच्छर खूप चावतात. म्हणून आम्ही सकाळ संध्याकाळ धूर करतो. तर आता काय करायचं आहे, म्हणजे आम्ही काय केलं, दुपारपर्यंत बरंचसंच खुरपलेलं आहे आणि तारा उडायच्या पण बघा झालेल्या आहेत. आता काय करायचं, तारा फक्त पॅक करायच्या आहेत. सगळ्या तारा हे करून ठेवल्यात, म्हणजे ओढून ठेवलेल्या आहेत. आणि सगळेजण इथे येऊन बसलेत, कारण आम्हाला जायचं आहे टॅमॅटो काढायला. 5 वाजत आलेत आणि हे बघा, सगळेजण इकडे पाणी प्यायला बसलेत. झाली त्यांची पण 5 लागत आली आहे. मी पाणी आणले सगळ्याला. पाणी पिऊन आम्ही जाणार आहे टॅमॅटो काढायला, कारण उशीर होतोय. मग आम्हाला पण काढून होणार नाहीत तेवढे टॅमॅटो. म्हणून म्हटलं चला आपण जाऊया. आणि टॅमॅटो खुरपायचे काय उरकत नाही आहेत, कारण इतकी टॅमॅटोची झाडं मोठी झाली, त्याच्यामुळे जरा थोडंसं हळूहळू खुरपावं लागतंय. ह्या टॅमॅटोला छोटेसे टॅमॅटो पण लागलेत, फुलं पण भरपूर सारी आहेत. आणि आम्ही काय केलं, आत्या आणि मी, आमच्या शेळ्यांच्या वैरणीचा खूप प्रॉब्लेम आहे. मग आम्ही दोघीजणी गेलो हे आणायला. काळे आमच्या सोबतच असतो बघा. तर आम्ही दोघींनी जाऊन शेवरी आणली पटपट. आत्याने मी काय केलं, थोडीशी लाकडं पण काढून दिली. मी म्हटलं मी शेवरी घेते, तुम्ही ती लाकडं घ्या, कारण चुलीला लाकडं पण लागतात. मग आल्यासारखं एका हेलपाट्यामध्ये 2 कामं होतील. आणि वातावरण असं झालेलं आहे सुंदर गावाकडचं. संध्याकाळचं वातावरण कसं, तुम्हाला आमच्या गावाकडचं वातावरण खूप आवडतं. छान माझ्या व्हिडिओला कमेंट असतात, वाचून खूप छान वाटतं. मी वेळ मिळेल तसा कमेंटला रिप्लाय पण देत असते. कारण कसं होतं, मला रानातली कामं खूप असतात, त्याच्यामुळे हे होत नाही. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे आमचं गावाकडचं जीवन. आम्ही रानात काय करतो, कसं आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग दोघीजणी घरी गेलो, शेळ्यांना वैरण दिली खायला आणि आतमध्ये टाकली वैरण. आता मी पण सुरुवात करते, कारण काय होईल, उशीर होईल त्यांना पण घरी जायला. तर ते काय करतात, म्हणजे उशीरपर्यंत थांबतात. आणि हे बघा, आमच्या ह्या 2 माऊचू कशा बसल्यात. खरं तर हे बोकेच आहेत, पण मला सवय लागली त्यांना असं मुलीसारखं बोलायचं. कशा बसलेत बघा. ते मी कागद आणलाय पेटवायला. आमच्या इथे मोहरीचं एक झाड आहे, खूप त्याला शेंगा लागल्यात. तर त्या तिकडून येत आहेत. आणि इकडे मी शेळ्यांना आतमध्ये खायला टाकलेले. हे बघा, टॅमॅटो इतकी छान आहेत. आतमध्ये माझी सगळी वैरण ही झालेली आहे, टाकून झालेली आहे. काय होतं, शेळ्यांना पाऊस नसला की खायला भरपूर दिलं की बरं पडतं. नाही तर मग पाऊस असला की वैरण आणता येत नाही. म्हणून आम्ही दुपारी काय केलं, ह्यांनी आमची जेवणाची सुट्टी होईपर्यंत एक पेंडका आणून टाकलेलं होतं. आता मी पण सुरुवात करते टॅमॅटो काढायला, कारण काय होईल, ह्यांना घरी जायला उशीर होईल. हे बघा, आमच्याकडे ना असे घरी असले की खेळ चालू असतात. तो तिकडे त्यांना नेतोय आणि तो पळून येतोय आणि तो बघतोय की ते किती स्पीडनं पळतात. असा आहे आमचा गणेश. मग कसं वाटलं आमचं छान गावाकडचं वातावरण, हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे मी आणलेले आहेत गवारीच्या शेंगा भाजीला. तिकडून येताना थोड्याशा आत्याने गवारीच्या शेंगा पण काढल्या. तर चला भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.